नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केले, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामधील असलेल्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची विस्तृत माहिती आपल्याला मिळायला मदत होते आणि ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि व्यवसाय, नोकरी याबद्दलची माहिती घेण्यासाठी खूप सुंदर होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा. ह्या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातली सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका आणि हा शेवटचा म्हणजे 27वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये मंडळी 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती घेतलेली आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन सखोल माहिती आपल्या व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर, शिक्षण याबद्दल मिळायला खूप सुंदर होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्राच्या मंडळींनी कोणती करायची आध्यात्मिक साधना, उपासना, मंत्रपाठ याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रामधलं हे शेवटचं रेवती नक्षत्र नक्की काय सांगते. या नक्षत्रामधले सर्व चार चरण ह्या मीन राशीमध्ये येतात. हे देवगणी नक्षत्र असून याचा स्वामी ग्रह आहे बुध, जो बुद्धी, हजरजबाबीपणा, स्मार्टनेस, हुशारी, वाकचातुर्य यांचा कारक ग्रह आहे. जलतत्वाचं हे नक्षत्र आहे. तर मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु. त्यामुळे बुध आणि गुरु या 2 ग्रहांचा प्रभाव या रेवती नक्षत्रावरती आपल्याला आढळतो. या नक्षत्राचं नामाक्षर दे, दो, चा, ची यावरून येतं. बुध आणि गुरु ग्रहांच्या अंमलाखाली हे नक्षत्र येत असल्यामुळे बौद्धिक क्षेत्रामध्ये फारच अग्रेसर समजलं जातं हे नक्षत्र. ही मंडळी अत्यंत जात्याच हुशार असतात. तसेच आशावाद, परोपकार, समाजसेवा यांच्या स्वभावामध्ये ठासून भरलेला असतो. समाजाच्या कल्याणासाठी काम करायला यांना मनापासून फार फार आवडतं. गुरुचा सुद्धा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे या मंडळींचा उच्च शिक्षणाकडे सुद्धा अधिक प्रमाणामध्ये कल असतो. या नक्षत्राची देवता पुषा, जी प्रकाशाची आणि धनसमृद्धीची देवता आहे. या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे पाण्यात पोहणारा मासा. अगदी त्याचप्रमाणे जीवनाच्या या भवसागरामध्ये तरुण जाण्याचं कसब या मंडळींमध्ये आपल्याला अगदी निश्चितपणे आढळतं. या नक्षत्रामधली लोक धनसंपत्तीवान, हुशार, परोपकारी असतात आणि त्याचबरोबर समाजातील इतर लोकांचं आयुष्य सुद्धा उज्ज्वल, समृद्ध बनवण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करायला या नक्षत्रातील लोकांना फार फार आवडतं, अगदी मनापासून आवडतं. लोकांचं भलं केलं तर आपलं सुद्धा कल्याण होतं अशी मानणारी या नक्षत्रातली मंडळी. त्यामुळे लोकांवर दया करायला, मदत करायला, त्यांना मार्गदर्शन करायला या मंडळींना मनापासून आवडतं. किंबहुना अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी कार्यरत असतात. लोकांचं दुःख, यातना, कष्ट यांची चांगली समज यांच्यामध्ये असते आणि ते दूर करण्याचा हरेक प्रयत्न सुद्धा ही मंडळी करताना दिसतात. यांच्या बोलण्यामध्ये मधुरता असते. आपल्या बुद्धीच्या जोरावर, वाकचातुर्याच्या जोरावर यश संपादन करून समृद्ध आयुष्य जगताना ही मंडळी दिसतात. कोणाच्याही कामामध्ये लुडबुड करायला यांना बिलकुल आवडत नाही आणि कोणी यांच्या कामामध्ये सुद्धा लुडबुड केलेली यांना बिलकुल खपतही नाही. आपल्या प्राचीन धर्म, संस्कृती, परंपरा, ज्ञान याबद्दल यांना फार आदर, प्रेम आणि आस्था असते आणि ते जोपासायला सुद्धा यांना फार आवडतं. ही मंडळी धार्मिक प्रवृत्तीची असतात. म्हणूनच सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यात मोठ्या हिरिरीने, आनंदाने, हौसेने भाग घेताना दिसतात. आपल्या कमाईमधील काही भाग, काही हिस्सा नेहमीच धर्म किंवा समाज कार्यासाठी द्यायला यांची नेहमीच तयारी असते. त्यामुळे ही मंडळी ज्या ठिकाणी असं सेवाभावी, धर्माचं, समाज कल्याणाचं कार्य चालतं, सुरू असतं, अशा कामात, अशा कार्यात स्वतःहून सहभागी होताना दिसतात. एखादं मोठं कार्य मनामध्ये धरून ते पूर्ण करण्याची धमक सुद्धा या मंडळींमध्ये फार चांगल्या प्रकारे आढळून येते व जीवनात तसेच हाती घेतलेल्या कार्यात बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा होतात. दया व सौभाग्य हे या नक्षत्राचं मुख्य लक्षण आहे. या नक्षत्राची नकारात्मक बाजू सुद्धा आहे बरं का मंडळी.
जर यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध किंवा गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर हा नकारात्मक प्रभाव यांच्या स्वभावात दिसतो. मनासारखं काम न झाल्यास स्वभावात प्रचंड चिडचिडेपणा करणारी असणारी मंडळी. अशा वेळेला मात्र त्यांचा संयम सुटतो. तर कधी-कधी दुसऱ्यांवर त्या अपयशाचं खापर सुद्धा फोडतात. त्यामुळे ब्लेम गेम खेळणारी ही मंडळी आपल्याला भासतात आणि बऱ्याचदा अशी मंडळी दुसऱ्यांच्या कामामध्ये नाक सुद्धा खुपसतात, जे यांना आवडत नसतं, पण हे ग्रह बिघडलेले असतील तर अवश्य. अशी मंडळी समोरच्याला दिलेला शब्दही पाळत नाही. खोटं बोलतात किंवा शब्द ऐन वेळेला बदलतात, फिरवतात. खोटी कागदपत्र बनवणं, खोट्या सह्या करणं, खोटी माहिती देणं, लोकांना मिसगाईड करणं, वेळेची आणि पैशाची किंमत न करणं, उधळपट्टी करणं, उगाचच खोटा बडेजावपणा मिरवणं, हा त्यांचा स्वभाव बनून जातो जर बुध आणि गुरुग्रह यांच्या कुंडलीत अशुभ असेल तर. तर बऱ्याचदा ही मंडळी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करून वागतात. त्यामुळे काही वेळेला ही मंडळी स्वार्थी सुद्धा वाटतात. यांच्याकडे दुसऱ्यांची जी काही सिक्रेट असतात ती सहज यांच्याकडून बाहेर पडू शकतात. मात्र स्वतःची काही सिक्रेट असतात ती मात्र कधीच बाहेर पडून देत नाहीत. अत्यंत धूर्त आणि राजकारणी डोक्याच्या या व्यक्ती आपल्याला आढळतात. समोरच्या लोकांवर ही मंडळी पटकन विश्वास सुद्धा ठेवत नाहीत. काहीशी संशयी स्वभावाचे असतात. मात्र पूर्ण खात्री पटली आणि जर समोरच्याकडून चांगला अनुभव आला तर मात्र जीवनभर समोरच्यावर विश्वास ठेवायची तयारी ठेवतात. ही मंडळी जुन्या विचारांची असतात. त्यामुळे जुन्या गोष्टी लगेच बदलायला मागत नाहीत आणि नवीन बदल स्वीकारायला तयार नसतात. धार्मिक आणि श्रद्धाळू असतात. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे शुभ आणि अशुभ दोन्ही गुणधर्म दिसतात. यांच्या कुंडलीत बुध आणि गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र अंधश्रद्धेच्या नादी लागून स्वतःचं फार मोठं नुकसानही करून घेतात. यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह उच्च राशीमध्ये शुभ असेल, शुभ लक्षणी असेल तर शिक्षण सुद्धा उच्च प्रतीचे होते आणि जीवनात प्रत्येक टप्प्यावर मोठं यश ही मंडळी मिळवताना दिसतात. यांच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल फार उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाचे असते. कोणतेही काम कसं करून घ्यायचं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. समाजामध्ये यांना चांगला मानसन्मान सुद्धा मिळताना दिसतो. यांच्या कामामुळे, हुशारीमुळे आणि कार्यतत्परतेमुळे यशस्वी, सुख, समृद्धीने भरलेलं एकंदरीत त्यांचं आयुष्य जगायला यांना आवडतं आणि त्यासाठी यांचा सततचा प्रयत्न सुद्धा असतात आणि त्यात यशस्वी सुद्धा असतात. कुंडलीमध्ये गुरुग्रह मात्र अशुभ स्थितीमध्ये असेल तर यांच्यामध्ये आत्मप्रौढी असते. स्वभावामध्ये घमंडपणा भरलेला असतो. अशी मंडळी सतत दुसऱ्याला कमी लेखण्याचा उद्योग करतात. त्यामुळे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बऱ्याचदा यांना बघवत नाही, आवडत नाही. त्याला आपण जलस प्रवृत्ती म्हणतो. कुटुंबासाठी, परिवारासाठी, समाजासाठी सर्व काही करतात. परंतु स्वभावाने थोड्या डिटॅच सुद्धा असतात. पटकन अटॅच नाही होत, अलिप्त असतात. थोडक्यात मंडळी प्रत्येक राशी आणि नक्षत्रामध्ये असे सकारात्मक आणि नकारात्मक गुणधर्म असतात आणि म्हणूनच संपूर्ण कुंडली आणि त्यामधील असलेले ग्रहयोग, ग्रहस्थिती तपासणं महत्त्वाचं असतं. यांच्या कार्यक्षेत्राचा विचार करता आध्यात्मिक गुरु, योग प्रशिक्षक, समाजसेवक, अनाथालय, वृद्धाश्रम, गूढविद्या जसे ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा तज्ज्ञ, जादूगार, नकलाकार, संमोहनशास्त्र, विविध भाषांचा अभ्यास, मध्यस्थ, एजंट, बँकिंग, अकाउंटिंग, शेअर मार्केट, गुंतवणूक सल्लागार, सरकारी अधिकार क्षेत्र यामध्ये या मंडळींच्या करिअरला फार उत्तम वाव असतो. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रातही जसे की नाटक, सिनेमा यातले कलाकार, संगीतकार, कवी, लेखक, मूर्तिकार, चित्रकार, चांगले उत्तम फोटोग्राफर, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग म्हणजे कलेचं अंग आणि कलेचं क्षेत्र यांच्यासाठी उत्तम राहतं यश मिळवायला. शरीरशास्त्र याचा सुद्धा अभ्यास यांचा चांगला होतो आणि म्हणून निसर्ग उपचारक, आयुर्वेद तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, रत्नचिकित्सक म्हणजे रत्नांचे व्यापारी सुद्धा ही मंडळी होऊ शकतात. तसेच जलाशयाचे म्हणजेच पाण्याशी संबंधित असलेली कार्यक्षेत्र, मत्स्य व्यवसाय, तर पोषणासंदर्भात असलेली कार्य म्हणजेच हॉटेल, टिफिन सर्व्हिसेस, स्नॅक सेंटर ही कामंसुद्धा यांना खूप चांगली भावतात, यशस्वी करतात. दळणवळणाच्या संबंधातली कार्य जसे की टेलिकम्युनिकेशन, सहली, पिकनिक, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ट्रॅफिक पोलीस, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, तसेच कुरिअर सेवा, लेखक, पत्रकार, संपादक, प्रिंटिंग प्रेस, एखाद्या धार्मिक कार्यामधील प्रबंधक, ट्रस्टी, समाजसेवेबरोबरच राजकीय क्षेत्रसुद्धा यांना यश मिळवून द्यायला मदत करते. त्यामुळे ह्या करिअरच्या वाटा यांच्यासाठी उत्तम असतात. आरोग्याचा विचार करता पोटाचे आजार, घशाचे आजार, फूड पॉयझनिंग, दातांचे आजार,
पायाशी संबंधित असलेले आजार आणि वजन वाढण्याची तक्रार मात्र यांना नेहमीच सांभाळायची असते. त्यामुळे अवश्य लक्ष द्या या विषयावर. या मंडळींना फार सांभाळावी लागते या सगळ्याबद्दल. या मंडळींनी महाविष्णूची साधना उपासना अवश्य करावी. यासाठी रोज ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, तसेच ओम गुरवे नमः, ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्रांचा जप अवश्य करावा. तर दर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण निश्चितपणे करावं. अधूनमधून सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं वाचन पारायण करावं. गुरुचरित्रातला 18वा अध्याय नेहमी वाचनात ठेवावा. या मंडळीने अंगावर 6मुखी रुद्राक्ष किंवा गणेश रुद्राक्ष अवश्य धारण करू शकतात. तर आपल्या पूजेमध्ये कुबेर यंत्र, श्री यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मत्स्य यंत्र अवश्य ठेवून त्याची पूजा करावी, दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घ्यावेत. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामध्ये येणाऱ्या 4 चरणांमुळे असणारे स्वभावातलं थोडंसं गुणवैशिष्ट्य आणि वेगळेपण. तर पहिल्या चरणात जन्म घेतलेली जी मंडळी असतात ती अत्यंत आशावादी असून सकारात्मक भूमिका नेहमीच प्रत्येक विषयात घेणारे असतात. भविष्यामध्ये सर्व काही चांगलंच होणार हे विचारात ठेवून काम करणारे असतात आणि त्यामुळे यशस्वी सुद्धा होतात. तर दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी ही अत्यंत नियोजनपूर्ण, प्लॅनिंगपूर्वक काम करणारे असतात. वेल ऑर्गनाइज आणि प्लॅनर असतात. जीवनातील यशप्राप्तीसाठी जे काही ठरवलेले सिद्धांत जीवनाबद्दलचे असतात त्यानुसार चालणारे असतात. टेस्टेड जे काही फॉर्म्युले असतात ते वापरतात. थोडक्यात कामातला नवीन धोका स्वीकारायला तयार नसतात, रिस्क घेत नाहीत. तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेली मंडळी ही संवेदनशील असून दयाळू, परोपकारी असतात. दुसऱ्यांना मदत करण्यात नेहमीच पुढाकार घेतात. तर चौथ्या चरणात जन्म घेतलेली मंडळी ही मोठी मोठी स्वप्न बघणारी असतात आणि बघतात सुद्धा. पण नुसती स्वप्न बघून कामं नाही ना होत. त्यासाठी योग्य कष्ट आणि मेहनत सुद्धा घ्यावी लागते. ते मात्र घेत नाहीत. दुसऱ्यांच्या गोड बोलण्याला भूलतात. त्यामुळे बऱ्याचदा स्वतःचं नुकसानही करून घेतात, नाहीतर मागे पडतात. त्यामुळे त्यावर मात्र यांनी अवश्य काम करावं. म्हणजे ही होती रेवती नक्षत्रातली संपूर्ण माहिती. आणि या ठिकाणी या 27 भागांची आपली मालिका सुद्धा पूर्ण होत आहे. मंडळी, हे 27 नक्षत्र यांची मालिका, 27 व्हिडिओ आपण वेगवेगळे तयार केलेले आहेत. अवश्य पहा. त्यामुळे अजून सखोल माहिती स्वतःच्या राशी नक्षत्राची मिळायला खूप सुंदर मदत मिळेल आणि आध्यात्मिक साधना उपासनेची सुद्धा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक चांगली होण्याकरता 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी, जे भारतात कुठेही आपण मागवू शकता, 330 रुपये आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती फोनपे करून. आणि फोनपे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा, पिनकोड नंबर सहित. आणि आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. आणि अष्टोत्तर शतनामावली, यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, त्याचप्रमाणे सरस्वती यंत्र, आपलं अग्नी यंत्र ज्याला आपण अन्नपूर्णा यंत्र म्हणतो, सर्व कार्यसिद्धी यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पितळेचं सुंदर असं धूपदीप पात्र, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आमच्याकडून आपल्या कुंडलीचे विश्लेषण म्हणजेच ज्योतिष सल्ला किंवा वास्तू सल्ला घ्यायचा असेल तर हे सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत असतो, त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 9892156163. म्हणजे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.